गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे उघडले। पुजारी टोला धरणातून 2967 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या निफाडमध्ये गोदावरी नदीला पूर। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। शेतामध्ये पाणी शिरल्याने सर्वत्र तळ्याचं स्वरूप। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून 39,172 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। नंदुरबारच्या नवापूरमधील दापूर धबधब्यात पर्यटक अडकले। स्थानिकांच्या मदतीने पर्यटकांचा रेस्क्यू। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। नागपुरात मुसळधार पाऊस। दुपारपर्यंत 21 मिलीमीटर पावसाची नोंद। नागपूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या सटाणामधील हरणबार धरण ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांची गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी। चंद्रपूरमध्ये मागील 2 दिवसांपासून दमदार पाऊस। वाघाई डोंगरावरील मुक्ताई धबधबा प्रवाहित। पर्यटकांची धबधब्यावर गर्दी। आठवडाभर झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ। 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 51% तर लघु प्रकल्पांमध्ये 27% पाणीसाठा। भीमाशंकर येथील चासकमान धरण 80% भरलं। भीमा नदीपात्रात 1800 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पहिल्यानगरमधील रंधा धबधबा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त। हुल्लडबाजी रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर। पर्यटकांनाही काळजी घेण्याचं आवाहन। कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला। पंचगंगा नदीसह अन्य नद्यांची पाणी पातळीत घट। पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 7 इंचावर पोहोचली, तर राधानगरी धरण 80% भरलं। वर्धा जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी। 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद। कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना फायदा होणार। सोलापूरच्या उजनी धरणात 87.68% पाणीसाठा। धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा जोरदार विसर्ग। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। गोंदिया जिल्ह्यातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। बुलढाण्यातील अंतरी ते गोधरी दरम्यानच्या रस्त्याचं काम करताना नाले साफ केल्यामुळे शेताला तलावाचं स्वरूप। शेती पिकांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका। शेकडो हेक्टरवर पेरणी करून धान उगवलंच नाही। दुबार पेरणीचं संकट। शेतकऱ्यांना तातडीने मदत करा। अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी। शिरूरमधील मोटेवाडीत डाळिंब चोरीचा प्रयत्न उधळला। पहाटेच्या सुमारास चोरट्यांकडून डाळिंब चोरीचा प्रयत्न। शेतकऱ्याला पाहताच दुचाकी सोडून चोरट्यांची धूम। चंद्रपुरात मागील काही तासापासून मुसळधार पाऊस सुरू। भूती नाल्याला पूर। पावसाची संततधार कायम असल्याने ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद। पुण्याच्या भोरमधील बालवडी गावात मुसळधार पावसामुळे वडाचं झाड सभामंडपावर कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र सभामंडपाचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात झाडांची पडझड। अग्निशमन विभागाकडून झाडांच्या फांद्या छाटून रस्ता मोकळा। भंडाऱ्याच्या तामसवाडी परिसरात रुग्णवाहिका चिखलात अडकली। गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी कसरत। नागरिकांमधून संताप व्यक्त। नाशिकच्या खैरवाडीत महिलेला आज होळीतून दवाखान्यात नेण्याची वेळ। 4 किलोमीटर जंगलातून पायपीट करत महिलेला दवाखान्यात नेलं। तत्कालीन तहसीलदारांना पर्यायी मार्गासाठी नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र अद्यापही पूल न झाल्याची नागरिकांची तक्रार। नाशिकच्या लासलगावसह अन्य गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। भर पावसाळ्यात 16 गावातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना। सांगलीच्या तासगावच्या गव्हाणमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली। सरकार विरोधात निदर्शन करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी। शेतकऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। परभणीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं। शक्तीपीठ महामार्ग नसून भ्रष्टाचारांचे व्यासपीठ असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप।
अहिल्यानगरमध्ये तहसीलदारांच्या दालनात सामाजिक कार्यकर्त्यांचं भजन आंदोलन। तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी सातबाराच्या नोंदी घेण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप। धुळ्यात विधी प्राधिकरणाचे फिरते न्यायालय सुरू। मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते उद्घाटन। फिरत्या न्यायालयाच्या माध्यमातून सामान्यांची अनेक प्रकरणे मार्गी लागणार। पंढरपुरात सामाजिक संघटनांकडून स्वच्छता मोहीम। युवा चेतना फाउंडेशनचा 13 वर्षांपासून उपक्रम। आषाढी एकादशी सोहळ्यानंतर पंढरपूर नगर परिषदेकडून चंद्रभागा तीरावर स्वच्छता मोहीम। नदीपात्रातील कचरा जेसीबीच्या सहाय्याने गोळा। साताऱ्यात आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आंदोलन। ढोल ताशा वाजवत आंदोलन। 8 दिवसात मानधनाचा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। वाशिममध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचा भव्य मोर्चा। मानधनवाढ, दिवाळी बोनस यासह विविध मागण्या। मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। वर्ध्यात अंशतः अनुदानित शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन। 2024च्या शासन निर्णयानुसार लागणाऱ्या निधीची तरतूद न केल्यानं आंदोलन। अनुदानाचा वाढीव टप्पा मिळण्याची मागणी। पुण्याच्या शिरूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। गोपीचंद पडळकरांच्या विधानावरून निषेध आंदोलन। पडळकरांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलं होतं वक्तव्य। नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेचा हप्ता काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याप्रकरणी प्रतिकात्मक श्वानांच्या टेडीची वाजत गाजत मिरवणूक। प्रतिकात्मक श्वान टेडी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देत निषेध व्यक्त। जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव बाजारपेठ असुरक्षित, कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची व्यापाऱ्यांसह नागरिकांची ही मागणी। वाशिम शहरातील सर्व सेतू केंद्रांची वेबसाईट बंद। शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची अडचण। विद्यार्थी शैक्षणिक संधीपासून वंचित राहण्याची शक्यता। तर प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाला गती। 9 जुलै ते 11 जुलै दरम्यान बाधित मालमत्तांचं सर्वेक्षण होणार। धाराशिवमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचा वाढीव टप्पा मिळण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन। 500 पेक्षा अधिक शाळांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर। कोल्हापूरच्या पट्टणकोडोली गावातील अनंत विद्यामंदिर शाळेत जर्मन, रशियन आणि जॅपनीज भाषा शिकवली जाते। त्रिभाषा सूत्रांवरून चाललेल्या वादादरम्यान कोल्हापुरात विद्यार्थी शिकतात विविध भाषा। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून जेजुरीत वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियानास सुरुवात। मंगेश घुणे, पांडुरंग थोरवे, विश्वास पानसेंच्या हस्ते वृक्ष लागवड करून या अभियानास प्रारंभ। देशी 55 वृक्ष लागवड करण्यात आली। प्रवीण मानेंच्या भाजपच्या पक्षप्रवेशानंतर इंदापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला। तर मुख्यमंत्री फडणवीस ऑगस्टमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याची प्रवीण मानेंची माहिती। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची अगदी उत्साहात तयारी आता अंतिम टप्प्यात आली। गुरुवारी साईबाबा मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार। व्हीआयपी दर्शन दिवसभर बंद असणार आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून रायगड जिल्ह्यात शिवसेना आपल्या दारी उपक्रम सुरू। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ। शाळेत विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यानेच धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना। पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर परिसरातील एका शाळेतील हा प्रकार आणि दोन्ही विद्यार्थ्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नाशिकमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून वकील रामेश्वर बोराडेंवर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर वकिलांचं धरणं आंदोलन। वकील संरक्षण कायदा तातडीने मंजूर करण्याची वकिलांची मागणी। मालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका बुडाल्याची घटना। नौकेतील 2 जण बचावले असून एक मच्छीमार मात्र बेपत्ता। स्थानिक मच्छीमारांकडून एकाचा शोध सुरू। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील मळीगाव कोंडुरेमध्ये दहशत घालणारा बिबट्या अखेर जेरबंद। बिबट्याकडून 4 शेतकऱ्यांवर हल्ला। 10 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद। बुलढाण्याच्या मिर्झानगरात 2 बिबट्यांची दहशत। बिबट्याने डुकराच्या पिल्लाची शिकार केली। वस्तीत फिरताना 2 बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद। बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी।